हे हा 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 हा. यमराज, ओ यमराज, अहो कुठे आहात यमराज? अहो आपला रेडा रेडी आहे यमराज, कुठे आहात यमराज? यमराज, यमराज, यमराज काय झालं यमराज? अरे મને थोडीशी थंडी वाजते रे. यमाला थंडी वाजते? अरे મને थोडीशी थंडी वाजते. મને असा घसा खाऊ 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 करतो. थोडंसं खोकला पण येतं, अच्छे पण येतं, थोडंसं शिंका पण येतं. मग बस एक काम कर ना, जर हाताने चेक कर ना, म्हणा ताप आहे. नाही 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 नाही. अरे वचरी आता काही कर. नाही नाही तुम्हाला सिम्पटम दिसत आहेत. अरे वचरी, अरे वचरी, नाही नाही. अरे प्याड्या दूधच्या जवळ येऊन चेक कर. नाही 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 तुम्हाला सिम्पटम दिसत आहेत. मी डॉक्टरला बोलवतो. डॉक्टर 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 डॉक्टर. हॅलो हॅलो. नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर श्याम राजपूत. डॉक्टर हं. तुम्ही नवीन नवीन डॉक्टर आहे काय? नाही मी जुनाट डॉक्टर MD व्हायला 4-5 वर्ष चालले जातात ना. पण का बरं? नाही तुमच्यावरचं प्लास्टिक अजून कोणी काढलं नाही म्हणून विचारलं. अरे प्लास्टिक नाही आहे, हे PPE किट आहे. PPE किट म्हणजे ते आमच्या सुरक्षा कवच आहे बा, ज्याच्यामुळे आम्हाला संसर्ग होत नाही. तिने बाय ना. अरे पण तुम्ही कोण आहे रे? फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मधून डायरेक्ट इथे आला काय? फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मधनं वा. नाही, मी यमदूत आहे आणि हे आमचे यमराज आहे. यांना जरा ताप आलाय म्हणून तुमच्याकडे घेऊन आलोय. 1 मिनिट, तुम्ही मला उचलायला आले काय? नाही मग? आम्ही तुला उचलायला आलोय. हा. हे स्किट उचलायला आलोय. काय? हे स्किट उचलायला आलोय. त्याकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे. काय झालं ते सांग. म्हणा हुंडी वाजते. तुटी भरले. हे असे विनोद करून तुम्ही स्किट उचलणार आहे का? हा? थंडी वाजत असते, हुडहुडी भरत असते असं म्हणतात. सरिया हा. माझी भंकच करू नका. कानफार फोडू ना. मी यम आहे. जर माझा मूड जाईला ना, हो हो हो. पचकन वर घेऊन जाईन. मग हातान तुझक फिरत बसशील तिकडे. ओ भाऊ, तू या माशील, मी पण MD आहे. मग मला काय भीती दाखवतो रे? गेल्या काही दिवसांपासून कित्येक जणांच्या दारातून खडे खडे यम आखलून लावलेला आहे आम्ही. बोलून राहिले. हे बघा, तुम्ही यम असा, इंद्र असा, नाही तर सामान्य माणूस असा बा. डॉक्टर समोर आहे ना, तुम्ही पेशंट आहे. हा, त्यामुळे शहाणपणा करू नका. एकदम शिद्धे उभे राहा, शिद्धे. सिद्धच आहे. हा. याच्यापेक्षा जास्त नाही मी. बर नाव सांगा तुम्ही तुमचं. मी यमराज. हा. यमराज म्हणे. रेडा कुठे आहे तुमच्या? यमराज म्हणे. सगळ्या भंकच कर नको. यमाचा मी डब्लू होईल आता. नाही 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 तुम्हाला उलट नाही होऊ देणार मी. बर 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 बर. वय महाराजा वय महाराजा. अरे वय. अरे वय म्हणल्याच्या नंतर महाराजात म्हणतात ना. अरे अरे नको ना रे. अरे 2च आठवड्यांपूर्वी अख्ख्या इंडस्ट्रीने तुला डोक्यावर घेतलं ना रे. अरे फेसबुकवर भरभरून लेख लिहिले ना रे, पोस्ट टाकले ना रे, आणि तू असे 65 चौक मारतो. त्यान बाय ना पारंपरिक पंच काढ्या. डॉक्टर, हा. अरे आमचं वय मोजता येत नाही रे. बर. आम्हाला वय नसतं. हा, हा. आम्हाला म्हणजे आम्हाला वय नसतं. ठीक आहे. आता आवरं टॅलेंट मी वगतो, पण माझ्यावर कधी कोण काही लिहितच नाही रे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुमचे दुःख मी समजू शकतो. पण थंडी ताप कधीपासून आहे तुम्हाला? थंडी आहे ना, ताप भरल्यापासून येते आणि ताप थंडी वाजल्यामुळे ताप येते. नको ना रे. अरे ते सगळे रडले होते ना रे. अरे अख्खा स्टुडिओ रडला होता ना रे. तुला सगळा प्रभाव का आजच संपून टाकायचा आहे का रे? आणि तू असे मध्ये मध्ये वाक्य का बरं बोलतोय रे? ते आज मला डायलॉग नाहीत ना म्हणून जरा. तुला डायलॉग नाही, मला पंच नाही. याला डायलॉग आहेत, पंच आहे, पण त्याला आठवत नाही.
पर्सनल नको स्किट गुच्चोपाट तो एकदम तुम्ही बोलावा. मला सांगा थंडी ताप कधीपासून सुरू झाला बुवा? म्हणजे कालपासून म्हणे थंडी ताप सुरू झाला. म्हणजे काल माझा रेडा ना त्याला ताप आला होता आणि मग ते असं त्यांनी केलं. मी बोलले, असू दे काहीतरी ह्याला दिसलंय म्हणून करतो. असं पण त्यांनी केलं. सर मी पुढे गेल्यावर मी पण केलं. मग तेव्हापासून म्हणे पण थोडस म्हणजे हुडहुडी भरली म्हणे थंडी वाजायला लागली म्हणे केवढं ते अशी रिॲक्शन दिल्यानंतर तू अशी अपेक्षा करतो की तुझ्यावर लेख लिहिला पाहिजे. अरे ही टेम्परेचर गन आहे ना रे. अरे बा काही झालं. टेम्परेचर तर भलतं वाढलेलं आहे बा तुमचं. तुम्ही तुमच्या हात दाखवा बरं. हो तुम्ही काय ज्योतिष पण बघता का फावल्या वेळात? अरे रे 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 नको ना रे तू रक्तरंजित बी नाही केला होता ना रे इथे तू. अरे हे कुठे गेलं बाबा ते? हे ऑक्सिमीटर आहे ना. ऑक्सिमीटर कुठे गेलं? हे ऑक्सिमीटर आहे ना. हे हाताला लावण्यासाठी मी म्हटलो. हात दाखवा तुमच्या. बोट 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 काय अंगठा लावायचं आहे का? हे बोट दाखवा. नीट नीट दूर. अरे बाप किती आलतंय ते. अरे उलट लागलं ना. अरे एक मिनिट. हा सर खरंच डॉक्टर आहे. अरे बापरे काही झालं. अरे बाप तुमची ऑक्सिजन लेवल तर भलती कमी आहे बा. किती आहे म्हणजे 75-76 आहे. 95च्या वर पाहिजे. ही तुमच्या लाजेपेक्षा खाली चालली गेलेली आहे. अरे बाप काय करतं यांची ना अँटीजेन टेस्ट करावी लागेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल बुवा? अँटीजेन टेस्ट साठी ना हे बघा याच्याने करावं लागते अँटीजेन टेस्ट. तुमच्या आहे ना नाकातून मी स्वॅब घेणार आहे. नाही तुम्ही नाकातून स्वॅब घेणार. हा चल नीट. काही नाही थोडस उडुडेल थोडस. बघितलं का डायलॉग नसताना केवढी जोराची ऍक्टिंग आलेली आहे. ओ अभिनय पटू. अरे दुसऱ्याच्या अभिनय काय करतो रे तू? अजून तर नाकात घातलं पण नाही. थांबा आराम आता. एक मिनिट हळूहळू. सगळं सिंचन करून टाकलं बरं. घालून ठेवलंय मी पीपी किट. अशामुळेच कोरोनाचं पीक टरारून वर येतं ना. हळू थांबा काय नाही होत काय होत नाही. एक मिनिट हे बघा हे असं याच्यात टाकायला लागतं. ए बने अरे इकडे रे. अरे शॅम्पल घेऊन जा रे बरोय. बने कुठे रे? हा इकडे हे घे शॅम्पल घे आणि रिपोर्ट तयार करून आण बरं का लोक. घेऊन ये रे. 10 मिनिटात रिपोर्ट रेडी होऊन जाईल. आणि तुम्ही ना असं शिंकत बिंकत जाऊ नका कडे. मास्क लावत जा ना. तरी मी यांना 1000 वेळा सांगितलं मास्क वापरा पण ऐकेल तर शपथ. मास्क नाही वापरत तुम्ही? आणि तू? नाही मी पण नाही वापरत. अरे हुशार. पण ते तर सोडा. आम्ही घरात तरी बसायचो. हे सगळीकडे फिरायचे. नरकात तर त्यांनी सगळ्या नियमांची पायमल्ली करून टाकली होती. अहो नको म्हणत होतो तरी कंटेनमेंट झोन मध्ये गेले. बहिणीकडे भाऊबीजेला फटाके वाजवले आणि शॉपिंग केलं. अरे करोना होणार नाही तर काय? यमाची भाऊबीज कवरी महत्वाची असते माहितीये तुला? हो गुच्चूप पडा. पण बरोबर बोलून राहिला तो. अरे तुम्ही जर नियमांचे पालन केलं असतं ना तर यम तुमच्या दारी येऊन उभा नसता राहिला. अरे वासाऱ्या मीनच यम हाय ना. पण तोच जायच्या बेतात आहे ना. प्लीज काही पण करा. डॉक्टर म्हणा वाचवा. म्हणा नाही मरायचं. नाही म्हणा माहिती डॉक्टर लोक लय जादूगार असतात. म्हणजे आमच्या लिस्ट मध्ये एखादा सापडला की आम्ही त्याला घ्यायला जातो. पण तुम्ही काहीतरी जादू करताना त्याला वाचवता. डॉक्टर म्हणा मारायचं. एवढा दागडा करू नका. वाचाल तुम्ही. आणि आम्ही काही जादू बिदू करत नाही बा. आम्ही आमचं काम करतो. पण हा जो कोरोना आजार आहे ना हा त्यांना ना वेगळाच आहे. याच्यात आहे ना
प्रत्येक माणूस स्वतःच्या डॉक्टर आहे आणि प्रत्येकाच्या दारात यम उभा आहे आणि जो कोणी नियमांचे पालन करतो ना यम त्याच्या काहीच वाकडं करू शकत नाही. त्याच्यामुळे जे लोक बोंबलून सांगतात ना की हात धुवा, मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. कोरोना अजून गेलेला नाहीये, ध्यानात ठेवा. हे बुवा कळलं का नुसतं मुंडे लावताय. डॉक्टर हा काय झालं? निगेटिव्ह आहे. अरे आता मी जगात नाही ना. आता मी जगात नाही ना. अरे कोरोनाच्या बाबतीत निगेटिव्ह असणं ही सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तुम्हाला कोरोना नाही आहे, तुम्हाला साधं व्हायरल इन्फेक्शन आहे. थँक्यू डॉक्टर. खरंच थँक्यू. तुमचं लयच धन्यवाद. तुम्ही मला वाचवलं. थँक्यू. बोला. मी तुमच्यावर जाम खुश आहे. वा. काय वर देऊ? तुम्ही वर देऊ नका, मग? पण वरच थांबा. तुम्ही खाली येऊ नका. काय आहे ना, भलत्या लोकांना घेऊन गेले ना हो तुम्ही. आता आहे ना इथे तुम्ही असं आनंदाने नाचले तर मला खूप बरं वाटलं बा. पण पृथ्वीवर आहे ना कितीतरी दिवस झाले असं आनंदाने नाचले नाही ना हो लोक. त्या ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा जो आवाज असतो ना त्याच्याने छातीत धस होणं पण बंद झालं. एवढी सवय झाली त्या आवाजाची आता. आपला जो आवडता माणूस आहे त्याच्या शेवटच्या प्रवासात सुद्धा आपण सहभागी होऊ शकत नाही. ही खंत घेऊन जगणार आहे का पुढची पिढी? नका असं करू नका बा. तुम्ही आहे ना प्रत्येकाच्या दारासमोर उभं राहून भीती निर्माण करू नका. आता तुम्हाला कोरोना नाही आहे बा, पण व्हायरल इन्फेक्शन आहे. त्याच्यासाठी आहे ना तुम्ही 14 दिवस नाही 21 दिवस तुम्ही आयसोलेट राहा, आराम करा. म्हणजे आमच्या जीवाला पण थोडी शांती मिळेल बा. एवढं करा बा, तेवढं करा बस. या तुम्ही आता. आणि मी तुझ्यावर खूप मोठे लेख लिहिलेले त्या जबाबदारीचे भान ठेवून तू वाग. बाकी काहीच नाही. हा डॉक्टर जळतो. कुठे जडतो मी? याच्यावर कोणी लिहित नाही.